वेलकम टू डे 4 ना. डे 4. तर आता आज आमची ट्रेन आहे पॉंडिचेरीची. तर 3 वाजता आहे, आता 4:30 वाजता आहे. तर आता 12:30 वगैरे झाले आहे. तर आम्ही इथे घुमत आहे थोडं स्टेशनवर. इकडून तर कसंच नाही जाणार आम्ही. जाऊ तर इथूनच कल्ला केला तरी चालन. हा श्लोक चाल ना तू पाहता येते. ओ माय गॉड. वो कॅमेरामॅन ले घ्या. वो कॅमेरामॅन मिशन सक्सेसफुल. काय रस्ता नसला तर रस्ता बनवायचा, समजलं. पण दुरून नाही जायचं, शॉर्टकट अजिबात नाही. आम्हाला एक्सिलेटर भेटलेला आहे. एस्केलेटर भेटलेला आहे. एक्सिलेटर नाही, सॉरी, शॉर्टकट वापरला होता, पण एस्केलेटर पण यूज झाला पाहिजे. तर आता आम्ही एस्केलेटरला रेणुगुंटा रेल्वे स्टेशन. सब होना चाहिए लेकिन बच्चों से नहीं लिखने चाहिए. तुला माहितच नाही आम्ही स्क्रीनशॉट काढतोय व्हिडिओतून, मस्त फोटो काढ लवकर काढ. भिंत आली. शॉर्टकट वापरायचा, पण अजून रूट भेटला तर अजून जायचं. आता आम्ही जाणार आहे लिफ्टनं. हे नाही. म्हणजे काय विषय आहे, 4 वाजेपर्यंत टाइमपास करायचा आहे. कसाही हो, टाइमपास होऊन राहिला. अरे दोनच ऑप्शन आहेत आता. अरे आपल्याला तर 4 वर जायचं होतं. अबे 5 वर ट्रेन येणार आहे. सांग आपण कुठे चलता. अरे आपण जो 6 वर. इथं तर 6 जंक्शन पण नाही आहे. आता अजून कोणता रूट राहिला काय जायचं. हे काय थांबलं, उडी मारत रे. जिसके लिए दिल हा बेकरार. हो लिफ्ट. अरे ओ बाप, येतं जास्त ऑप्शन आहे. तुम्ही याच्यातच येत जा काहीच. फॅन पण चालू होतं. तुम्ही याच्यातच येत जा काहीच. गाईज आता आम्ही कुठून जाऊ. इकडून पण जाता येते, इकडून पण जाता. लवकर कमेंट सेक्शन वर सांग. बाजूने उतरायचं. हसलोय गाईज आम्ही लिफ्ट मध्ये. लवकर सांगा. इकडून चांगलाय की इकडून चांगलाय. अक्कड अक्कड बंबे बो. तर आपण असं करू. तर फायनली आम्ही आलेलो आहे शॉर्ट. दोन जण तिकडून गेलते, 2 जण इकडून गेलते, पण तरी सोबत भेटले. ओ भाई भाई साहब. म्हणजे अनबिलिव्हेबल. गाईज इथं आम्ही आता आराम करतच होतो, तर इथं भांडणं सुरू झाले 2 कुत्र्याची. भांडणं ऐकू आपण, चुप राहा. तर गाईज 2 कुत्र्यांच्या भांडणामुळे 1 2 3 4 5 कुत्रे उठले. हॅलो मन, हॅलो. सेकंड जा दे बस. कट नाही करत मी, एडिटर मीच आहे. तर भांडणं शॉर्ट झाले गाईज. मी सांगून दिलं होतं, काही झालं नाही आहे. दोघांचं काहीतरी जेवणासाठी प्रॉब्लेम होता त्याचा. भांडणं झाले, ते मोकळे. आता तुम्ही डबल झोपू शकता. थांबे बा हा श्लोक, भांडणं कसे झाले? एक नंबर. मला पाहिलेच नाही बा. मला जसं ते झालं हा पण उठला होता झोपेतून. तू झोपून जाय. आमचा स्टेशनवर खूप मस्त टाइमपास होत आहे. आता टाइमपासाच्या नावानं एक अशी ट्रेन आलेली आहे. आता त्या ट्रेन मध्ये आम्ही आता टाइमपास करतो. काय करतो टाइमपास? पॅन्ट्री कार मध्ये जाऊ आपण. तिथे त्याला म्हणून 15ची बॉटल विकून राहिले की 20ची. पण 20ची विकत असेल तर आपण कंप्लेंट टाकू.
कंप्लेंट टाकल्यानंतर मग आपला औरा प्लस 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 होऊन जाईल. म्हणून बापरे किती हुशार पोरं. 15ची बॉटल माहित आहे यांना प्राईस. अरे यार पॅन्ट्री काय इथं नाही थांबली यार. काहीतरी काहीच आपण इथे एक स्टॉल आहे तो झोपला आहे तिथे काहीतरी जाणार आहे आपण थोडा वेळ. पण तो आता जागी झाला असं एवढा कल्ला. ह्या कल्ल्यात कोण नाही उठत. तर हे बाजूने ट्रेन गेल्या पाहू शकता. दाबणार काहीतरी. तुम्ही चला पाहू आपण शकता. अंदर जाऊन बघूया. तुम्ही पाहू शकता हे दुकान उघडं आहे. इथचा माणूस ब्लँकेट घेऊन झोपलाय किती वेळचा. तर हे आहे ते दुकान. पाहू ट्राय करू. तुम्हाला सांगतोच काही झालं सक्सेसफुल तर. वाटत तर नाही तो झोपलाय म्हणून. जरासा कल्ला झाला की उठून जायचा आहे तो. ओय पाहिजे पाटील. तर गाईस गाईस इतका कल्ला झाला तरी तो गार झोपलाय. तर आम्ही 4 पाकिटे उचलले शांततेत तर त्याला कायच माहित पडत. तर आपण उचलणार आहे गाईज थोड्या वेळात. जस्ट वेट अँड वॉच. गाईस पाहू शकता पॅन्ट्री कार एकदम शांत झाली आहे. पाहू शकता गाईज हे आहे कन्याकुमारी कन्याकुमारी टू श्रीमाता वैष्णो देवी. गाईज हे सेकंड लॉंगेस्ट ट्रेन आहे इंडियातली सेकंड लॉंगेस्ट ट्रेन आहे. ट्रेन जर्नी सॉरी नॉट लॉंगेस्ट ट्रेन जर्नी. सागर एक्सप्रेस. गाईज गुवाहाटीवरून गुवाहाटी ते कन्याकुमारी चालते. ते सगळ्यात लॉंगेस्ट ट्रेन आहे. नाव ते नाही आठवत second. गाईज नाव नाव नाही नाही आठवत. आठवत. इतकं पण नॉलेज नाही आम्हाला ट्रेनचं. जितकं आहे ठीकठाक आहे. तर आपण पलटायला हवं कारण की आपले सगळे बालिश पोरं तिकडे आहे. हरपून जाणार ते हरपले तर. तर गाईज आमचा मित्र बा मस्त झोपलेला आहे. हा आमच्या सोबतच आहे. तर थंडी वाजून राहिली पण आम्ही काही नाही करू शकत. आम्हाला थंडी वाजते तर आम्ही काही करू नाही शकत. त्याला काय देऊ आम्ही. किती वाजले आता किती वाजले 2:37 झालेले आहे. काहीच ते 1.5 तास राहिलेला आहे फक्त ट्रेनला. 1.5 तासानंतर आमची ट्रेन येणार. मग आम्ही त्याच्यात जाऊन झोपून जाणार कारण की डायरेक्ट उद्या सकाळी 11 वाजता ट्रेन आहे. आता झोपल्यानंतर 11 वाजेपर्यंत टाइमपास करणार. झोपा ना तर ठीक आहे भेटू.